श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। आज मी तुमच्यासोबत साबुदाणा आणि बटाट्याचे पापड शेअर करणार आहे। म्हणजे चौपट फुलणारे पापड आहेत। आपल्याला टाकायचे ते एवढेच आहेत आणि ते फुगून नाही का तळल्याच्या नंतर असे मोठे मोठे होतात। आता उपवास असतो नवरात्रीचा, वर्षभर टिकणारे, वर्ष नाही 2 वर्ष टिकतात। माझ्याकडे गेल्या वर्षीचे सुद्धा पापड आहेत, मी तुम्हाला दाखवते। पण त्या अगोदर नाही का रेसिपी पहा आणि रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा बरं का। असे छान छान व्हिडिओ जे घरगुती रेसिपी मला येतात ना, जे मी शिकलेले आहेत माझ्या आईकडून सासूकडून, ते तुमच्यासोबत शेअर करते। तुम्हाला आवडलं तर तुम्ही पण दुसऱ्यांना शेअर करा। म्हणजे सोप्या पद्धतीचे असतात, कमी साहित्यामध्ये, कमी तेलामध्ये आणि कमी मसाल्यामध्ये, जे की आपल्या शरीरासाठी चांगले असतात। आणि हे साबुदाण्याचे पापड नक्की बघा, करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील, मला माहीत आहे। 2 पापड खाल्लं तर पोट भरतात, अशा पद्धतीचे पापड आहेत। चला तर मग सुरुवात करूया। सर्वात अगोदर 2 ग्लास साबुदाणा रात्री भिजत घातलेला आहे। 2 इंच पाणी वरती ठेवायचं, थोडंसं जास्त असले तरी चालतं। 8 ग्लास पाणी घेतलेलं आहे, छान दणकन उकळी येऊ द्यायची आहे। चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि रात्री भिजत घातलेला साबुदाणा सकाळी यामध्ये टाकलेला आहे। म्हणजे शिजवायला सकाळी घेतलेला आहे, रात्री भिजवायचं आहे आणि सकाळी शिजवायला घ्यायचं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तोपर्यंत इकडं ठेसा बनवून घेते। हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मूठभर, त्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि छान मिक्सरला काढून घेतलेला आहे। आता हा ठेसा यामध्ये टाकलेला आहे। तुम्ही यामध्ये जिरे, लाल तिखट, तिळ घालू शकता, शेंगदाणे आबडधोबड वाटून घालू शकता आणि कोथिंबीरसुद्धा घालू शकता। ज्यांना उपवासाला जे काही आवडतं खायला ते घालू शकता तुम्ही। आता 1 किलो बटाटे खिसून घेतलेले आहेत, छान 2-3 पाण्यानं धुवून घेतलेले आहेत। एकदम बारीक खिसणीनं खिसून घ्यायचे आहेत, शिजायला पण छान होतं आणि तळल्याच्या नंतर असे खूप मोठे पण होत नाहीत। आता हे साबुदाणा शिजलेला आहे, थोडासा अर्धावट साबुदाणा शिजला की बटाट्याचा खीस घालायचा आहे आणि शिजून घ्यायचा आहे। आता याला झाकून ठेवून अर्धा ते पाऊण तास शिजून घ्यायचा आहे। खूप वेळ काही शिजायला लागत नाही बघा, गरम झालेलं पाणी असतं तेव्हा साबुदाणा पण शिजला जातो आणि बटाट्याचा खीस पण शिजला जातो। पण एक करायचं आहे, मध्ये मध्ये 1-2 वेळ छान असा हलवून घ्यायचा आहे, जेणेकरून पातेल्याला चिटकणार नाही, करपणार नाही, याची मात्र जबाबदारी घ्यायची आहे। आता छान साबुदाणा शिजलेला आहे, पाहू शकता। थोडासा काळसर कलर आला की समजून घ्यायचा आहे की साबुदाणा शिजलेला आहे। चमक येते, साबुदाणा शिजल्याच्या नंतर त्याचा पांढरेपणा जातो आणि चमक येतो। चमक आल्याच्या नंतर समजायचं की साबुदाणा शिजला। आता एक पॉलिथिन घेतलेली आहे, गच्चीवरतीच आलेली आहे मी, आणि पॉलिथिनवरती हे छोटे छोटे पापड टाकून घ्यायचे आहेत। तेल लावायचं नाही, काही नाही। हे पापड निघायला एकदम अलगद निघतात, वाळले ना तेव्हाच निघतात, काढायला तुम्हाला पाणी लावायची सुद्धा गरज नाही, एकदम अलगद निघतात वरचे वरी। तर छोटे छोटे पापड घालून घ्यायचे आहेत आणि पातळ घालायचे आहेत, खूप जाडसुद्धा घालायचं नाही। आता शिजते वेळेस बघा, थोडंसं पाणी जास्त झालं, पातळ करायचं नाही चीक। जर पातळ झालं तर आपल्याकडं काहीही पर्याय नसतो। जर साबुदाणा भिजत असलेला घरात तर ते टाकू शकतो, नाहीतर काही पर्याय नसतो। घट्ट झाला तर आपल्याला पर्याय असतो, आपण पाणी उकळीचं त्यात करून टाकू शकतो। आणि खूप पातळ झाला तर मग काही पर्याय नाही। थोडासा पातळ झाला तर काय करायचं आहे, जे चीक आहे ना म्हणजे साबुदाण्याचं आपण मिश्रण केलेलं आहे, बॅटर केलेलं आहे, ते उघडून ठेवायचं। म्हणजे थंड झाल्याच्या नंतर थोडंसं आळून येतं, मग पापड घातल्या जातात। खूप पातळ जर झाले तर तुमचे पापड पण येणार नाहीत आणि कॅरीबॅगवरून निघणार पण नाहीत। आता हे बघा, 2 ग्लास साबुदाण्याचे इतके सारे पापड झालेले आहेत। आता याला छान कणकण उन्हात वाळून घ्यायचं आहे 2 दिवस। आता मी हे उन्हामध्ये 2 दिवस कणकण वाळून घेतलेले आहेत। काढल्याच्या नंतर 1 दिवस ऊन दिलेलं आहे आणि काढलेल्या दिवसाचं 2 दिवस उन्हात कणकण वाळून घेतलं तर हे पापड 2 ते 3 वर्ष जशाच तसे राहतात, काहीही होत नाही, किडा लागत नाही, वास येत नाही, काहीच होत नाही, एकदम जशाच तसे नव्याला नवे। आणि जुने झाल्यावर तर असे खायला अप्रतिम लागतात। म्हणतात ना, जुनं ते सोनं, तसंच जुनं झाल्याच्या नंतर आणखीन खायला स्वादिष्ट लागतात, कारण त्याला चव जास्त येते। तर आता तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये एक एक पापड करून तळून घेणार आहे। बघा, आपण एकदम छोटासा पापड केलेला आहे आणि दुप्पट तिप्पट ते पापड फुलतात, कारण साबुदाणा आपण भिजवलेला आहे। साबुदाणा जितका छान भिजतो ना तितके छान पापड होतात आणि खायला पण एकदम तोंडात ठेवलं की विरघळतात। असं जास्त काय तुम्हाला त्रास होणार नाही, खातेवेळेससुद्धा मस्त कुरुम कुरुम खायला छान लागतात। ज्यावेळेस आपल्याला उपवास असतो, 2-4 पापड्या तळल्या, थोड्याशा मिरच्या तळल्या आणि शेंगदाणे तळले ना, तुमचं पोट
फराळ होऊन जातो. तुम्हाला साबुदाणा भगर वगैरे खायची गरज नाही. हे जर 2-4 पापड खाल्ले तर. आणि प्रवासात सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता. साबुदाणा भगर थंड होते, मग ते खाल्ल्या जात नाही. मग तुम्ही हे पापड एखाद्या पॉलिथिनमध्ये डब्यामध्ये तळून घेऊन जाऊ शकता. बघू शकता हातानं तोडले तरी हाताला सुद्धा अजिबात तेल लागत नाही आणि तळायला सुद्धा तेल जास्त लागत नाही. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आयडीला पण फॉलो करा अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी. आपल्या आयडीवरती अशाच एकदम घरगुती पद्धतीच्या रेसिपी मी शेअर करीत आहे. मोठे व्हिडिओ पाहत जा आणि रील्स पण पाहत जा. चला तर मग कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. शुभरात्री सर्वांना. बाय.